उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन आज 2 महिने उलटले तरी आज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। आज गुढीपाडव्याचा सण आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। दादांचा टच हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पर्सनली होता, त्यामुळे काही कार्यकर्त्यांना आपण त्यांच्या आठवणी विचारणार आहोत। आपल्यासोबत दादांचे तळागाळातले कार्यकर्ते आहेत जे 27 वर्ष आज त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार कोरडे साहेब, प्रहार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार नमस्कार। काय भावना आहेत आज पाडव्याच्या निमित्ताने आपल्या? आज साहेब खरं सांगायचं म्हटलं तर माननीय अजितदादा पवार साहेब हे गेले 27 वर्ष असा कोणताही पाडवा गेला असेल, नवीन वर्षाला पाडवा म्हणत होते, पाडव्यालाचे नवीन वर्ष असं अजितदादा पवार साहेब आम्हाला सांगायचे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला कधी कधी बोलवायचे पण ते। मागच्या वर्षीचं जे एक रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, म्हणजे अलीकडच्यात बरीच रेकॉर्डिंग आहे, बोलण्याचा समावेश व्हायचा। पण अजितदादा पवार एक व्यक्ती अशी होती की नेता की तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पण ते सणावाराचं बी शुभेच्छा द्यायच्या, किंवा होळी असो, दिवाळी असो, पाडव्याला पण नेहमी म्हणायचे पाडवा आपला हिंदुत्व हा याचा, पाडवा हा नवीन वर्षाचा शुभकार्य हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांना आम्ही शिकलो, खरं सांगतो मला। आणि पवार दादा गेल्यापासून आम्हाला मनापासून सांगतो की आम्हाला म्हणजे काहीतरी असं वेगळं वाटतो, चिलबिल आमचं मन पण म्हणजे आमचं दिमाग काम करत नाही। दादाने आम्हाला गेल्या वर्षी पाडव्याच्या निमित्तानं मला फोन केलेला होता, त्यांनी फोन स्वतःहून फोन लावले होते की माझं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, मला त्यांनी मला बोलवले होते पहिल्यांदा की पाडव्या दिवशी या नारायणराव, आणि मला नारायणराव म्हणायचे हो दादा माझे। एवढा मोठा महान नेता, पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा असा नेता काय मी पहिल्यांदाच बघतोय। 27 वर्ष तुम्ही म्हटला, 27 वर्ष मी दादांच्या बरोबर आहे। एक नेताने एक पक्ष म्हणून असा मी एकनिष्ठ राहिलो, पण मी दादांच्या संपर्कात म्हणजे विचारपूस करायचे ते की 15 दिवसांत, महिन्यात स्वतःहून फोन लावायचे। आत्ता बी त्यांचे डिकले साहेब वगैरे पी आहेत, वा बरेच पी आहेत त्यांचे, ते मला सगळे पी पण ओळखतात, डायरेक्ट फोन करायचे ते। आणि काय नारायणराव काय चाललं रत्न आहेत, कसं काय चाललं आहे, बरं आहे ना, दादा बरं आहे म्हणणार। गेल्या वर्षी आज आम्हाला असं वाटतं की दादांना शुभेच्छा तरी कशा द्यायच्या, पाडव्याच्या, गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षात शुभेच्छा तरी कसं द्यायचं, हा एवढा मोठा आमच्यावरती संकट आलेला आहे। खरं सांगायचं तर बघा तुम्ही, दादांचं एक रेकॉर्डिंग आहे, दादा स्वतः काय म्हणतात बघा, आम्हाला ऐका। हॅलो हॅलो हां, नारायण करोडे साहेब नमस्कार, बोला। नमस्कार, हां डिकले बोलतोय, अजित पवार साहेब बोलणार आहे। एक मिनिट कोण? नारायण करोडे। हॅलो हॅलो हां बोला। नमस्कार अजित पवार दादासाहेब, नमस्कार, बोला। गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या म्हटलं तुम्हाला माझ्या कुटुंबाकडनं, परिवाराकडनं माझ्या मनपूर्वक शुभेच्छा दादा। आमच्याही परिवाराकडनं तुम्हा परिवाराला मनापासून शुभेच्छा। येतो दादा, 12 तारखेनंतर येतो। ठीक आहे। हां, कारण का डोळ्याचं जरा ऑपरेशन झालं होतं, मग यायला जमलं नाही मला। आता आहे व्यवस्थित। हो हो, थँक्यू दादा, ओके बाय। अहो मला सांगा साहेब, घरातला माणूस काळजी घ्या तब्येतीची म्हणून सांगत नाही, एक सरपंच सांगत नाही तब्येतीची काळजी घ्या ना नारायणराव म्हणून, आणि एक राज्याचे उपमुख्यमंत्री एवढा मोठा नेता की आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगतो की तब्येतीची काळजी घ्या म्हणून, म्हणजे किती मोठं आमचं म्हणजे नुकसान झालं सांगा, म्हणजे याचा अंदाज पण करू शकणार नाही। खरोखर सांगतो तुम्हाला, म्हणजे की आम्हाला या गोष्टीवरती इतकं हे दुःख आमच्यातनं संपणारं नाही आहे। दादा जाऊन, आणि आम्ही दादांना खरोखर सांगतो, पाडव्याच्या ह्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं दादांना आता शुभेच्छा। स्वर्गात दादा आहेत, पण स्वर्गात पण दादांना आम्ही शुभेच्छा देतो, त्यांना देव समजून देतो। आणि आता याच्या पुढं का त्यांचं कुटुंब आहे, वहिनी साहेब आहेत उपमुख्यमंत्री, त्यांना आणि त्यांच्या रूपामध्ये पारदादांना बघणार आम्ही। पारदादा हेच आमचे दादा आता, आणि जय दादा, त्यांना माझ्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा, एवढं सांगतो काय। आणि या स्वर्गात दादा नाही, दादांना स्वर्गात आता देवच समजतो त्यांना, त्या देवाला बी आमच्या
शुभेच्छा देतो माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी. म्हणूनच दिवंगत अजित पवार दादा हे संपूर्ण महाराष्ट्राचे दादा काय आहेत हे यावरून स्पष्ट होतं. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी.